जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. कोकण रेल्वेची निर्मिती झाल्यापासून तळेरे वैभववाडी मार्गावरील कोकीसरे रेल्वे फाटकाचा त्रास सर्वांनाच भोगावा लागतोय. सुरक्षेच्या कारणास्तव 24 तासांपैकी तब्बल 14 तास हे फाटक बंद असते. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद चठार यांच्या अथक पाठपुराव्यानंतर कोकीसरे रेल्वे फाटकावर भुयारी मार्गासाठी 37 कोटींचा निधी मंजूर झालाय. पाहुयात सिंधुदुर्ग लाईव्हचे सिनियर रिपोर्टर राजन चव्हाण यांचा स्पेशल रिपोर्ट. तळेरे गगनबावडा कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166G म्हणून घोषित करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्याला आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66ला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा हा महामार्ग कोकीसरे रेल्वे फाटकामुळे सर्वांचाच खेळखंडोबा होत होता. कोकण रेल्वे सुरू झाली. कोकणी माणसाच्या स्वप्नातली कोकण रेल्वे अस्तित्वात आली, परंतु काही मार्गांवरती फाटकांचा प्रश्न जो आहे तो जटिल होऊन राहिला आहे. आपण आता आहोत कोकीसरे फाट्यावरती, जिथं आपण बघू शकतो की इथं रेल्वेचं फाटक जे आहे ते पडलेलं आहे आणि रेल्वे फाटकाच्या दुतर्फा बघितलं आपण तर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. ही सकाळची वेळ आहे, सकाळचे 8 वाजून गेलेले आहेत आणि 24 तासामध्ये बघितलं आपण तर 40 ते 42 गाड्या ह्या ट्रॅकवरून धावत असतात आणि 40 ते 42 गाड्यांसाठी इथं प्रत्येकी 15 ते 20 मिनिटांचा इथं फाटकाचा जो काय आहे तो फाटक इथं बंद पडलेलं असतं. त्याचा साहजिकच प्रवाशांना त्रास होतो. आपल्यासोबत काही प्रवासी आहेत. नाव कसं आपलं आणि काय सांगाल? इंद्रजित महादेव पर्वते. इथे बरेचसे पेशंट वगैरे कणकवलीला जाण्यासाठी इथे येतात, परंतु तिथे बरेचसे पेशंट इथे दगावले जातात या फाटकामुळे. 15 ते 20 मिनटं इथे फाटक पडला जातो आणि 5 मिनटं उघडला जातो. फक्त दिवसातून 5 मिनटं उघडला तर 20 मिनटं बंद पडतो. याच्यामुळे बऱ्याचशा अडचणी निर्माण झाल्या. हा कोल्हापूर मार्ग असल्यामुळे रहदारी बरीचशी असते. 5 मिनटामध्ये जवळजवळ 100 ते 200 गाड्या एका ठिकाणी थांबल्या जातात. एवढ्या अडचणी आहेत तिथे. अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाला या प्रवाशांनी हात घेतलेला. आपल्यासोबत अन्य काही प्रवासी आहेत. जसं की म्हटलं त्यांनी की ॲम्ब्युलन्समधनं कोल्हापूरला जे काही पेशंट न्यायचे असतात त्या पेशंटना कधी कधी गोल्डन आवरमध्ये जे काय लवकर पोचणं गरजेचं असतं, निकडीचं असतं, ते पोहोचू शकत नाहीत आणि जीव पण त्यांचा जाऊ शकतो. आपल्यासोबत आणखीन काही प्रवासी आहेत. काय सांगाल, इथं प्रवास करताना तुम्हाला काय काय त्रास होतोय? मी कोकीसऱ्याचा रहिवासी आहे. 5 मिनिटाचा प्रवास आहे. वैभववाडी मार्ग. वैभववाडी आमचा तालुका आहे, पण फाटक पडल्यामुळे अर्धा तास आम्हाला इथेच बसून राहावं लागतं. म्हणजे जवळपास तालुक्याला जायचं आलं तर अर्धा तास मोडतो आमचा. आणि असं जर जाता येताना मिळालं तर 1.5 तास फक्त फाटकावरच मोडतो. मग असे आमची गैरसोय होते. काय सांगाल मग हा जो काय तुम्हाला त्रास आहे, आता अंडरपासची मागणी जी काय आहे ती बऱ्याच वर्षांपासून करायलाच हवा. पर्यायी मार्ग हवाच ना. म्हणजे काही असू देत, फ्लायओव्हर होऊन देत किंवा अंडरमार्ग काही होऊन देत, पण पर्यायी मार्ग व्हायलाच हवा. कोल्हापूर जिल्ह्यातील काही पर्यटक जे आहेत तिथं आले आहेत आणि रेल्वेचं फाटक बंद आहे. जवळपास 20 ते 25 मिनिटांना इथं थांबावं लागणार आहे. मॅडम काय सांगाल? जसं की आम्ही पर्यटक म्हणून आलो आहे. आम्हाला पुढे जाऊन देवबाग बीचवरती मुलींना आणि आम्हाला एन्जॉय करायचं आहे. त्यामुळे आम्हाला टाईम लिमिट नाही आहे असं ह्या वेळेलाच पोहोचायचं आहे. पण आम्हाला एखादा कार्यक्रम अटेंड करायचा आहे किंवा पासेस आहेत तिथे आणि तिकीट्स बुक केलेले आहेत, तर मग तिथे इन्कन्व्हिनियन्स होऊ शकते किंवा आतमध्ये एखादा पेशंट आहे गाडीमध्ये तर मात्र ह्या फाटकाचा थोडीशी अडचण होऊ शकते. काय सांगाल मॅडम, तुम्ही कुठनं आलात? आणि आम्ही कोल्हापूरवरून आलो आहे. कोल्हापूरमध्ये माझे क्लासेस चालतात. क्लासची ट्रिप आहे ही. 15 ते 20 मिनटं तुम्ही देवबाग बीचवरती एन्जॉय करू शकला असता किंवा मालवण किल्ला जो आहे तो पाहू शकला असता. 20-1 मिनटं तो वेळ तुमचा वाया जातोय. काय सांगाल? ॲक्च्युली आता हे सगळं शासनाने सोयीसाठीच केलेलं असतं, पण थोडी गैरसोय होते हे खरं आहे. फाटकाला पर्याय आहेत खरं म्हणजे. अंडरपास असेल म्हणा किंवा उड्डाणपूल असेल म्हणा, तर ते जर केलं तर नक्कीच छोटी वाहनं जी आहेत, 2 व्हीलर जे आहेत ते सुटू शकतात. काय म्हणाल? हो, तुम्ही योग्य बोलता आहेत की उड्डाणपूल किंवा अंडरपास असेल तर हे जास्त त्रास म्हणजे आता जो त्रास होतो तो होणार नाही. आम्ही नेहमी तळाव वैभववाडी हा रूट आहे आमचा. तर नेहमी 6 सीटरचं. तर नेहमी फाटकामध्ये 15 ते 20 मिनटं हे थांबावंच लागतं. असं जवळजवळ दिवसातनं 14 तास हा हे पडतो आम्हाला वेटिंग. तर त्या संदर्भात आम्ही
वारंवार आमदारांशी पण हे केलं होतं की ह्याला उड्डाणपूल किंवा का पर्यायी मार्ग काढावा म्हणून, पण अद्याप काय अजून झालेलं नाही ते. तर लवकरात लवकर त्याचं काहीतरी हे व्हावं, मार्ग त्यातून निघावा हे आमचे. तर फाटकामुळे इथं बंद पडलेली आहे. काय सांगाल, मला थांबावं लागलं इथं? माझं नाव गिरीधर बाबूराव राणे आणि इथं आम्ही आता कायम जातो. आमचा धंदा इथं समोरच आहे मोठं गोडाऊन. पण इथं आम्हाला एवढा मनस्ताप होतो की बोलणार. त्यावेळी भावेसाहेब डेप्युटी ते इथं खालनं रस्ता करूया म्हणून अंडरग्राऊंड, वरनं रेल्वे जाईल, ही माती याला वापरता येईल. ते ऐकतात तर तिथे 0 पॉईंट आलं असतं, तिथे 0 आलं असतं. मग आता याने प्रत्येक वेळी उद्घाटन करतोय, भूमिपूजन करतोय. अजून परत काय, आज दुसरी लोकसभा आली, पहिली लोकसभा संपली. हा मनस्ताप कोणला, आम्हालाच आहे ना. म्हणजे आता उदासीनता कोणची? प्रवास म्हणून तुम्ही काय सांगाल आता? पर्याय प्रवास म्हणजे दिवस फुकट जातो किती. अरे बाकी आता धंदे करणं येत आहेत, रेल्वे स्टेशनला वडापाव आले आहेत, 6 शटरवाले, त्यांची तर परिस्थिती भेटतं. अर्धा तासाने येते, 1 तास गेला फुकट. दिवसात म्हणजे 8 तास येतातच गेले फाटकावरती. मग काम पोट कसं भरणार? हां, 2 ट्रेपा पण त्याच्या होत नाही. आम्ही सोडा, आम्ही काय धंदा स्वतःचा, आम्ही काय ते करू, पण बाकीचे गरीब लोक त्यांचं काय करता आपण? मी इथे नादोड्यामध्ये आहे, महानंद डेअरीमध्ये कर्मचारी. रेल्वे फाटक जे काय पडलेलं असतं त्यामुळे होणारा त्रास आणि अंडरपास लवकरात लवकर व्हावं यासाठी काय सांगाल? रेल्वे फाटकमुळे दररोज आम्हाला साधारणपणे 20 मिनटं थांबावं लागते सरासरी. जाताना 20 मिनटं, येताना 20 मिनटं. त्यामुळे आम्हाला कसं शासकीय आम्हाला ऑफिसमधली कामामध्ये हे होते, दिरंगाई होते, असा विषय आहे. याबद्दल कसं आहे, आम्ही नेहमी इथे विचारणा करतो यांना. तर कसं आहे, हे काही उत्तर देत नाही ते लोक, किंवा प्रशासकीय कुठलाही अधिकारी इथं उपलब्ध नाही, रेल्वेचा किंवा कुठलाही. त्यामुळे ह्या बाबतीत आम्ही कसं आहे, प्रमोद जठरा साहेबांना स्वतः भेटून सांगितलेलं मागे. तर ते म्हणलेले ह्याबद्दल प्रयत्नशील आहे आम्ही, पण त्यानंतर काही ॲक्टिव्हिटी झालेली नाही. त्यानंतर अंडरपास मंजूर झालेला आहे. हां, अंडरपास असे न्यूज आहे ती. आम्हाला काय अजून ऑफिशियल काही पेपरला डिक्लेरेशन नाही. काही लोक म्हणतात जिल्हा नियोजन समितीच्या अंडर आहे हा फाटक, ते त्यांच्या मार्फत होणार आहे, किंवा 50% म्हणतात रेल्वे प्रशासन ते जिल्हा नियोजन समिती. तुम्ही रेल्वे फाटकातला जो अंडरपास मंजूर झाला असेल तर तो लवकरात लवकर व्हायला हवा किंवा काय लवकरात लवकर व्हायला पाहिजे तो. कारण कसं आहे, इथे आंदोलनही होत नाही. पूर्वी काही 2012ला आंदोलन झालेलं आहे, त्याच्यामध्ये लोकांच्यावरती केसेस आहेत, त्यामुळे लोक बेतरून आहेत सगळे. त्याच्यामध्ये कोणी आंदोलनाला तयार नाही. ते नाहक प्रवाशांना त्रास होतो. काही पेशंट असतात, ॲम्ब्युलन्स असतात इथे, त्या इथे ताटकळतात. इथे इंटरव्ह्यूला पण काही लोक जाणार आहेत. मागे सुद्धा लोकांनी इथं हंगामा केलेला आहे. मुलांनी इंटरव्ह्यूला जाताना सुद्धा त्यांना वेळ झालेला आहे, फोंडामार्गे जावं लागते त्यांना. मग तिकडे रोड खराब आहे आणि सगळ्यात जास्त वाहतूक इकडून आहे, त्यामुळे हा तातडीनं व्हायला पाहिजे. माझं नाव सिद्धू गावडे, मी राहायला कोकीसरा गावातच आहे. आणि आता तुम्हाला सांगायला गेलं तर 14 तास हे फाटक कंटिन्यू पडलेलं असतं. 24 तासामध्ये 14 तास आम्हाला त्रास आहेच. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या फाटकामुळे की एक फाटक उघडं आणि एक फाटक बंद अशामुळे बहुतेक केसेस झालेले आहेत इकडे. आणि विनाकारण म्हणजे ट्रॅकमनची किंवा गेटमनची चुकी असूनसुद्धा इकडे निर्दोषांवर कारवाई झालेली आहे. स्वतः त्यात मी आहे, स्वतः माझा भाऊ आहे त्यामध्ये, की एक फाटक बंद असतं, एक फाटक चालू असतं आणि कंटिन्यू त्या गोष्टीचा त्रास आहेच इकडे, काही विषय येत नाही. पण खूपच गावातल्या माणसांना आहेच आणि पर्यटकांना पण ह्या गोष्टीचा त्रास खूपच आहे, बाकी काही नाही म्हणता येत. काय सांगाल मग? बघितलं तर इथं फाटक आहे, हा स्टेट हायवे आहे. बरोबर. रहदारी ये जा कायमची सुरू राहण्यासाठी काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? इथे उड्डाणपूल होणं गरजेचं आहे, पण काही पॉलिटिकल लोकांमुळे होत नसेल. आपण काय त्या पॉलिटिक्समध्ये जात नाही आहे. पण आज असं आम्हाला ऐकायला आलं की मंजूर झालं आहे. बहुतेकांकडनं आम्ही ऐकतो मंजूर झालं आहे, पण अजूनपर्यंत काय मंजूर झालेलं आम्हाला दिसत नाही आहे. मंजूर झालं तर काम का थांबलेलं आहे, हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे सर्वसामान्य जनतेला. अंडरपास मंजूर झाल्याचं म्हणतायत राजकीय काही. बघितलं तर प्रमोद जठरा यांनी आत्ताच एक प्रसिद्धीपत्रक दिलं होतं की अंडरपास जो आहे तो मंजूर झाला आणि 37 लाख रुपयासाठी मंजूर झालेत म्हणून. अंडरपास म्हणजे भुयारी मार्ग झाला, ज्यातून आपल्या 2 व्हीलर्स म्हणा किंवा 4 व्हीलर्स सुटू शकतात. त्याबद्दल काय सांगाल? झालाच असेल मंजूर तर तो लगेच व्हायला पाहिजे किंवा काय? झाला असेल मंजूर तर मग काम का थांबलेलं आहे, कशामुळे थांबलेलं आहे, हे आम्हाला सर्वसामान्य जनतेला त्यांनी उत्तर द्यावं. आमचा काहीच विषय नाही, आम्हाला फक्त आमची सोय सुखसुविधा आम्हाला उपलब्ध करून दिल्याची आम्हाला प्रॉब्लेम नाही, बाकी काही नाही विषय. तर काय सांगाल? आता बघितलं ट्रेन निघते, काय सांगाल? इथून जायचं अर्धा जास्त तर लागतं. ट्रेन चालली जाते, त्याच्यानंतर एक ठिकाण आहे आणि इथून त्या अंडरग्राऊंड रस्ते असतात, वरून रस्ते म्हणजे आम्हाला याला काय आपण बघू शकतो की या अशा पद्धतीने इथून मालगाडी आता जाते. इथे त्या मालगाडीसाठी जवळपास अर्धा तास इथं हे फाटक जे होतं ते बंद होतं आणि आता
दुतर्फा बघितलं तर रांग जी आहे ती प्रवाशांची दिसते. नेहमीच्या त्रासाला कंटाळून 2012 साली कोकीसरे फाट्यावर आंदोलनही केले गेले. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी सातत्याने येथे उड्डाण पूल अथवा भुयारी मार्ग व्हावा यासाठी रेल्वे मंत्रालय आणि अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता. जठार यांच्या प्रयत्नांना यश येऊन भुयारी मार्गासाठी 37 कोटींचा निधी आता मंजूर झालाय. गेले 10 ते 12 वर्षापासून आम्ही या कामाच्या मागे आहोत आणि जी लोकांची या ठिकाणी होणारी अडचण आहे ती फारच मोठी गंभीर आहे आणि साधारणतः 60 ते 70 ट्रेन अप डाऊन करतात. प्रत्येक ट्रेन साधारणतः ट्रेन जायच्या अगोदर 10 मिनिटं ते 15 मिनिटं फाटक बंद असतं. असं एकूण जर याचं गणित केलं वेळेचं तर 12 ते 15 तास 12 ते 15 तास किमान हे फाटक बंद असतं 24 तासातलं. ही गंभीर बाब आम्ही सन्माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्या समोर मांडली. काल मुख्यमंत्री महोदयांच्या समोर एकूण 100 प्रकरणं होती मंजुरीसाठी. त्याच्यातील जवळजवळ 20 ते 25 प्रकरणांना मंजुरी मिळणार होती. मला मुद्दाम गडकरी साहेबांनी बोलवलं होतं की तुझं जे काही रेल्वेचा गंभीर प्रश्न आहे तो सोडवायचा आहे, तू ताबडतोब दिल्लीला ये. त्याप्रमाणे मी तिथे गेलो आणि मला अभिमान वाटतो माननीय नितीनजी गडकरींचा की त्यांनी त्या 100 प्रकरणामध्ये एक प्रकरण 3 फेज मधलं रस्त्याचं काम असलं तरी एक त्याच्यामधला जो भाग आहे रेल्वे ब्रिजचा तो प्रायोरिटीने कालच्या एकूण मंत्री महोदयांच्या बैठकीमध्ये त्याने घेऊन त्याला मंजुरी दिली आणि त्याला निधी देण्यासाठी म्हणून प्रस्ताव सादर करण्यासंबंधी आपल्या संबंधित सगळ्या सचिवांना सांगितलं. त्यामुळे 37 कोटी रुपयाचा जो काही रेल्वेच्या अंडर ब्रिजचं जो काही काम आहे ते मला वाटते 2-4 महिन्यामध्ये सुरू झालेलं आपल्याला बघायला मिळेल. आणि जी अडचण आपल्या सिंधुदुर्ग वासियांची कोल्हापूरला जाताना किंवा साधारणतः पर्यटकांना सिंधुदुर्गात येताना जी सातत्याने जाणवत होती आणि जे फाटक 14-15 तास बंद राहत होतं ते मला वाटतं या अंडरपासमुळे या रेल्वे अंडरपासमुळे अंडर ब्रिजमुळे तो प्रश्न चांगल्या माध्यमातून सुटेल खात्री वाटते. त्यामुळे मी केंद्र सरकारचं महाराष्ट्र सरकारचं आणि सगळ्या अधिकाऱ्यांचं देशाच्या अधिकाऱ्यांचं आभार मानतो आणि मला विश्वास आहे की पुढच्या 3-4 महिन्यामध्ये हे काम त्या ठिकाणी सुरू झालेलं जनतेला बघायला मिळेल. उशिरा का होईना पण कोकीसरे रेल्वे फाटकाने वाहतुकीचा होणारा खोळंबा आता थांबणार आहे. निधी मंजूर झालाय हे खरं असलं तरी शीघ्रगतीने सर्व तांत्रिक परवानग्या मिळून लवकरात लवकर भुयारी मार्ग तयार होऊन त्याचे लोकार्पण होणे गरजेचे आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा राज्य महामार्ग आणि या राज्य महामार्गावरती असणार आहे कोकीसऱ्यातलं हे रेल्वे फाटक आणि रेल्वे फाटकावरती आपण बघू शकतो ही तुडुंब वाहनांची गर्दी. ही वाहनांची गर्दी 1-2 नव्हे तर दिवसातील 24 तासांपैकी किमान 14 तास ही वाहनांची गर्दी अशीच असते. कारण हे रेल्वेचं फाटक दिवसभरातून 42 ते 44 ट्रेन इथून ये जा करतात. त्यासोबत मालगाड्यासुद्धा असतात आणि या मालगाड्या जात असताना आणि प्रवासी ट्रेन इथून जात असताना किमान प्रत्येक वेळी 20 ते 25 मिनटं इथं फाटक जे आहे ते बंद असतं. साहजिकच आहे या बंद असलेल्या फाटकामुळे इथं दुतर्फा वाहनांची रांग लागलेली असते. आपण मगाशी प्रवाशांशी बोललो त्यानुसार बघितलं तर प्रवाशांना अत्यंत ह्या फाटकाचा त्रास होतो. प्रवासीच नव्हे तर रुग्ण जर आपल्या वेळेवरती पोहोचायचं असेल, इथले पर्यटक असतील म्हणा, इथले शाळकरी मुलं असतील म्हणा, व्यावसायिक मुले असतील म्हणा, शासकीय कर्मचारी असतील, या सर्वांनाच याचा त्रास होतोय. आम जनतेला सुद्धा आपली प्रशासकीय कामं करत असताना सुद्धा त्रास होतो. कोकीसरे हे गाव जे आहे त्या गावातच एक फाटक आहे. कोकीसऱ्याहून अगदी 5 किलोमीटर अंतरावरती इथं बघितलं तर वैभववाडी हे तालुका कार्यालय आहे, परंतु तालुका कार्यालयात पोहोचायला त्यांना या रेल्वे फाटकामुळे जायलाच अर्धा तास लागतो. कारण 20 ते 25 मिनिटे फाटकच बंद असतं. 5 मिनिटाचा जरी मार्ग असला तरीसुद्धा साहजिकच आहे की जनतेला अतोनात या हाल जे आहेत ते ह्या फाटकामुळे सहन करावे लागत आहेत. नुकतंच बघितलं आपण तर भाजपा जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी माहिती दिली आहे की त्यांनी अंडरपास जो आहे तो इथं मंजूर केलेला आहे. भुयारी मार्ग जो आहे तो इथं फाटकाला इथं मंजूर केलेला आहे. या भुयारी मार्गामुळे येथील काही अंश तरी हा प्रश्न सुटेल. पादचारी, काही वाहन चालक, लहान वाहन चालक आणि टू व्हीलर ज्या असतील त्या भुयारी मार्गातून जातील आणि थोडीफार तरी इथली वाहतुकीची व्यवस्था जी आहे
ती सुरळीत होईल. बघितलं तर आपण 2012 साली इथं रेल्वे फाटकावरती उड्डाणपूल राहावं यासाठी वैभववाडी तालुक्यातील समस्त नागरिकांनी इथं चक्काजाम केला होता आणि या चक्काजाम नंतर कुठेतरी कोकण रेल्वे प्रशासन जे होतं ते खबरून जागा झालं होतं आणि त्यानंतर मग ही प्रोसेस जी आहे ती सुरू झाली होती आणि त्यानंतर सातत्यानं भाजपाला अध्यक्ष प्रमोद जखार आणि अन्य नेत्यांनी सुद्धा इथं प्रयत्न केले होते की त्यांनी इथं फाटकाला काहीतरी पर्यायी मार्ग जो आहे तो निघावा. कारण 24 तासापैकी बघितलं आपण तर किमान 14 तास हे रेल्वे फाटक बंद असतं. देर आहे दुरुस्त आहे या म्हणण्यानुसार आपण बघितलं तर निदान यावेळी तरी किमान अंडरपास जो आहे मंजूर झाल्याची केवळ घोषणा न होता तो प्रत्यक्षात यावा असंच प्रत्येक प्रवाशानं इथं बोलताना आपली मनोगत जे आहे ते इथं व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण, सिंधुदुर्ग लाईव्ह, कोकिसरे.